नमस्कार. फक्त किल्ले या विषयाला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक सन 2012 पासून दरवर्षी आपल्या भेटीला येतोय. यंदाचं हे 13वं वर्ष. इतिहासाचे गाढे अभ्यासक, दुर्ग अभ्यासक, शिवव्याख्याते आणि संपादक म्हणून सर्वदूर परिचित असणारे, सुमारे 400 पेक्षा अधिक किल्ल्यांना भेटी दिलेले, अनेक ऐतिहासिक ग्रंथांचं लेखन करणारे श्री संदीप भानुदास तापकीर हे दुर्गांच्या देशातून या दिवाळी अंकाचे संपादक आहेत. तर मग मंडळी, उत्सुकता वाढली आहे ना की या अंकात आपल्याला कोण कोण भेटेल, काय काय वाचायला मिळेल. ऐकूया त्यांच्याच शब्दात संपादकीय. नमस्कार. सर्वप्रथम अंकातील लेखक, जाहिरातदार, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, वाचक अशा सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आणि येणारं नववर्ष आपल्याला व आपल्या कुटुंबियांना आनंदाचं, सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही सदिच्छा. दुर्गांच्या देशातूनचा हा 13वा अंक आपल्या हातात देताना मनस्वी आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच पहिल्या 12 अंकांमध्ये समाविष्ट असलेल्या लेखकांव्यतिरिक्त अन्य 29 लेखकांचे लेख आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहेत. सह्याद्री, हिमालयाबरोबरच जगातील 6 वेगवेगळी शिखरं तसंच काही संस्थांच्या संवर्धन व बचावाच्या कार्यासंदर्भातील लेख यात समाविष्ट आहेत. वैविध्यपूर्ण लेखांचा समावेश असलेला हा अंक आपल्याला निश्चितच आवडेल याची खात्री आहे. अंकातील पहिला लेख ज्येष्ठ गिर्यारोहक असणाऱ्या कुलदीप तथा KN देसाई सरांचा आहे. 1974 पासून ते सह्याद्रीत भटकत आहेत. त्यांनी सुमारे 387 किल्ले पाहिलेले आहेत. 37 वर्षे कराडच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये गणित व विज्ञान या विषयाचं त्यांनी अध्यापन केलंय. गेली 25 वर्षे ते वारकरी संप्रदाय व व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचं कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना किल्ले दाखवणं, बालसंस्कार शिबिरांचं आयोजन करणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, दुर्ग संमेलन आयोजन करण्यात पुढाकार घेणं अशा वैविध्यपूर्ण कारकिर्दीमुळं त्यांना आदर्श शिक्षक, पर्यावरण मित्र, समाजरत्न, छत्रपती संभाजी महाराज इत्यादी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शिवचरित्र, शंभूचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर हजारो व्याख्यानही दिलेली आहेत. आग्रा ते राजगड, आळंदी ते पंढरपूर, बहादूरगड ते वढू तुळापूर, पुरंदर ते वढू तुळापूर, संगमेश्वर ते वढू तुळापूर अशा अनेक यात्रा त्यांनी केल्यात. 2 पुस्तकांचे लेखक असणाऱ्या देसाई सरांनी आग्रा ते राजगड हा 1600 किलोमीटरचा सर्वप्रथम पायी प्रवास केवळ 33 दिवसात केलेल्या मोहिमेचा अत्यंत चित्तथरारक वेध आपल्या या दीर्घ लेखामध्ये घेतलेला आहे. डायरी स्वरूपातील या लेखानं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज अधिक सखोल तर समजतातच, परंतु भारतातील काही राज्यांची परिस्थितीही समजते. सांगली जिल्ह्यातील पडवळवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊनही 2010 मध्ये PSI झालेले संभाजी गुरवसाहेब हे 2017 मध्ये गिर्यारोहणाकडे वळले. गडचिरोलीत 3 वर्षे कार्यरत असताना 7 नक्षलवादी चकमकीमध्ये 60 कमांडो पथकाचं नेतृत्व केल्यामुळं 2014 मध्ये त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला. 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक अशी अनेक पदकं मिळविलेली आहेत. सह्याद्रीत भरपूर भटकंती केल्यामुळं हिमालयातल्या मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पार केल्या आहेत. जगातील 5 खंडांमधील 5 यशस्वी शिखर मोहिमांबरोबरच एका शिखर मोहिमेत आलेल्या अपयशाचा आढावा त्यांनी साद घालती हिमशिखरे या लेखामध्ये घेतलेला आहे.
आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेल्या या 6 मोहिमा आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. ही शिखरे सर करण्यासाठी हा लेख अत्यंत उपयोगी ठरणारा आहे. सातपुड्याच्या चिखलदरा, मेळघाट, अमरावती विभागात मेकॅनिकल इंजिनिअरपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या प्राध्यापक भरत खैरकरांनी 1994 मध्ये पुण्यात येऊन 5-6 वर्षे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विभागात काम केलं. त्यांना शालेय जीवनापासूनच किल्ले, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची आवड निर्माण झाली. निगडीच्या सिटी प्राईड स्कूल येथे कॅडकॅम व एरो मॉडेलिंग लेक्चरर असलेल्या खैरकर सरांनी सह्याद्रीतले अनेक किल्ले सहकुटुंब पाहिलेले आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांतीलही अनेक किल्ले त्यांनी पाहिले आहेत. राजस्थानातील किल्ल्यांचा मुकुटमणी शोभणाऱ्या मेहरानगडाची ओळख त्यांनी आपल्या लेखातून करून दिली आहे. खानापूरच्या महात्मा गांधी विद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिशियनचा ITI केलेल्या लहू उघडे यांनी जम्मू काश्मीर येथून माउंटेनिअरिंगचा बेसिक तर अरुणाचल प्रदेश येथून ॲडव्हान्स तर लेह लडाखमधून हाय अल्टिट्यूड ट्रेनिंगचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांना जम्मू काश्मीरमध्ये टेक्निकमध्ये तर अरुणाचल प्रदेशमध्ये मोटिवेशनमध्ये सर्वोत्तम पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आजपर्यंत त्यांना 50पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी सह्याद्रीमध्ये 2000पेक्षा अधिक तर हिमालयामध्ये 30पेक्षा अधिक ट्रेक केलेले आहेत. 50पेक्षा जास्त साहसी चढायांबरोबरच 6 हिमशिखरांची चढाई देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. SL या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कंपनीची त्यांनी स्थापना करून 70पेक्षा जास्त युवक युवतींना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण दिलंय. जगातील सर्वात उंचीचं शिखर अर्थात माउंट एव्हरेस्ट 8848 मीटर उंच असलेलं त्यांनी 23 मे 2023 रोजी सर केलंय. कितीही खडतर परिस्थिती असली तरी जीवनात यशस्वी होता येतं हे त्यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून आलेले विचार या लेखातून मांडलेले आहेत. यामुळं अनेकांना प्रेरणा तर मिळेलच अशी खात्री वाटते. BE इलेक्ट्रिकल असलेल्या अमित सामंत यांनी आर्किओलॉजी व जिओलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला आहे. मागील 30 वर्षांपासून ट्रेकिंग करत असताना त्यांनी महाराष्ट्रातील व भारताबाहेरील 550पेक्षा जास्त किल्ल्यांना भेटी दिल्यात. डोंगर भाऊ या ब्लॉगचं त्यांनी लेखन केलेलं आहे. दैनिक लोकसत्ता व साप्ताहिक लोकप्रभा यांमध्ये किल्ल्यांसंदर्भात सदर लिहिणाऱ्या सामंत यांनी ट्रेक क्षितिज या संस्थेमध्ये अनेक पदं भूषविली आहेत. संस्थेच्या माध्यमातून ते गेली 24 वर्षे सुधागड किल्ल्यावर संवर्धन तर करतातच, पण किल्ल्याच्या पायथ्याच्या पाश्चापूर गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. किल्ल्यांवरील जलव्यवस्थापन आणि दगडांच्या देशा या विषयांवर व्याख्यानं देणाऱ्या सामंतांना नकाशातील दुर्ग भ्रमंती या पुस्तकाबरोबरच शोध निबंध लेखनासह इतर अनेक कार्यांसाठी राव बहादूर बांबर्डेकर इतिहास संशोधन पुरस्काराबरोबरच इतरही पुरस्कार मिळालेले आहेत. 2016 व 2022च्या गिरिमित्र संमेलनात त्यांना ट्रेकर्स ब्लॉगर पुरस्कार मिळाला आहे. भारतातील सर्वात जास्त झपाटलेला किल्ला असलेल्या भानगडावर त्यांनी आपल्या लेखाद्वारे प्रकाश टाकलेला आहे. हा लेख वाचून भानगड पाहण्याची इच्छा आपल्याला निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर लिली जोशी यांनी BJ मेडिकल कॉलेजमधून MDचं शिक्षण घेतलेलं असतानाही
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत साहित्यातून PhD केली आहे. 1976 पासून कन्सल्टंट फिजिशियन म्हणून त्या कार्यरत आहेत. सामान्य लोकांमध्ये आरोग्य शिक्षणाच्या जागरूकतेसाठी त्यांनी अनेक दैनिक, नियतकालिक व मासिकांमधून विपुल लेखन केलंय. रेडिओ, टीव्हीवर मुलाखतीही दिल्या आहेत. 12 पुस्तकांच्या लेखिका असलेल्या जोशींनी देश विदेशात भरपूर प्रवास केलाय. 50 वेळा सिंहगड पाहिलेल्या जोशींनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांबरोबरच हिमालयातही भरपूर ट्रेक केलेले आहेत. अशाच एका पिंडारी ग्लेशियर ट्रेकचा अनुभव त्यांनी आपल्या लेखात मांडलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 36 वर्षे शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या आणि मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झालेल्या सौ सुनंदा जोशी मॅडम या MA पंडित, साहित्य विशारद असून शैक्षणिक पुस्तकांच्या लेखनाबरोबरच अनेक दैनिकांमधून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. काव्य लेखन व भ्रमंती हे त्यांचे छंद आहेत. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांसोबत त्या भारतातील काही किल्ले व धार्मिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच त्यांनी चीन, इजिप्त, जपान, रोम, भूतान, व्हेनिस, श्रीलंका इत्यादी देशांमध्येही प्रवास केलाय. सावित्रीबाई फुले पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या जोशी मॅडमने आपल्याला गोवळकोंडा किल्ल्याची सफर घडवून आणलेली आहे. सुरेंद्र चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर आहेत. ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 19 मे 1998 रोजी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केलं. त्यांच्या या यशापासून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळंच आज महाराष्ट्रात 50 पेक्षा अधिक एव्हरेस्टवीर झालेले आहेत. अनेकांचं प्रेरणास्थान असलेल्या चव्हाण सरांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराबरोबरच वेगवेगळ्या संस्थांचे असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. ट्रेकिंगच्या खालावलेल्या स्तरावर भाष्य करताना व्यावसायिक गिर्यारोहण करणं कसं अत्यावश्यक आहे हे आपल्या छोटेखानी लेखात त्यांनी अनुभवाच्या आधारे पटवून दिलेला आहे. त्यांचा हा लेख सर्वच डोंगर भटक्यांना व संस्थांना मूलभूत मार्गदर्शन करणारा आहे. गड भ्रमंतीबरोबरच गड संवर्धनाची विशेष आवड असलेल्या अमित निंबाळकर यांनी अभियांत्रिकेच्या पदवीसोबतच इतिहासाचीही पदवी घेतलेली आहे. आपल्या भटकण्याच्या आवडीमुळं विद्यार्थी दशेतच त्यांनी माणदेशाच्या वाटेवर हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. माणदेशातील किल्ल्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या निंबाळकरांनी विविध दुर्ग संवर्धन संस्थांच्या माध्यमातून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्यांचे अचूक व आकर्षक नकाशे बनवणे यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. संजीवनी आर्ट्स हे त्यांचं ऐतिहासिक कलादालन प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या लेखात विजयदुर्गची व सभोवतालच्या परिसराची सविस्तर माहिती दिलेली आहे. डॉक्टर मोहन वामन यांनी वनस्पतीशास्त्र विषयात PhD मिळवलेली आहे. सध्या ते आकुर्डी येथील डॉक्टर DY पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. PhD करत असतानाच सर रतनवाडी, कळसुबाई, हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाशी समरस झाले. या अभयारण्यातील 612 वनस्पतींची व 7 देवरायांची त्यांनी नोंद केली आहे. ही निसर्ग संपदा जगभरात पोहोचावी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचंही आयोजन केलं. विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाबरोबरच धाडसी वृत्ती निर्माण व्हावी म्हणून 1997 पासून ते या परिसरात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिरात सहभागी होत आहेत. 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत या शिबिरात सहभागी झालेले आहेत. ते या शिबिराचं मुख्य आयोजक राहिलेले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2001चा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, 2018 मध्ये बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार, 2019 मध्ये उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेलं आहे. किल्ल्यांच्या भटकंतीची आवड असणाऱ्या वामन सरांनी आपल्यासमोर केवळ रतनगडच नव्हे तर सभोवतालचं अभयारण्यही उलगडून दाखवलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तसंच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कोषाध्यक्ष असलेले संजय ऐलवाड हे गेल्या 14 वर्षांपासून दैनिक केसरीमध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी लिहिलेल्या जागतिक तापमानवाढीच्या कादंबरीबरोबरच 12 पुस्तकांचं लेखन करणारे ऐलवाड बालसाहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या विविध पुस्तकांना 12 राज्यस्तरीय पुरस्कारांबरोबरच 3 शोधनिबंधालाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. मुलांसाठी कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून अनेक संमेलनांमध्ये निमंत्रित वक्ते असतात. सह्याद्रीतल्या अनेक किल्ल्यांची भटकंती केलेल्या ऐलवाड यांनी उदगीरच्या भुईकोटाचा सविस्तर आढावा आपल्या लेखात घेतलेला आहे. उमेश वाघेला यांनी सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इंडियन वाईल्ड लाईफ इंडॉलॉजी या विषयांतील शिक्षण घेतलं असलं तरी ते पक्षी आणि वन्यजीव अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. ओम श्री असोसिएट्सचे संचालक, नामांकित आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर असलेल्या वाघेला यांनी निसर्ग संवर्धनासाठी अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. अनेक वर्तमानपत्रांतून मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषेतून त्यांनी 400 पेक्षा अधिक लेख लिहिलेत. पक्ष्यांचं घरकुल ही दैनिक लोकसत्तामध्ये 5 वर्ष चालत आलेली त्यांची लेखमाला गाजलेली आहे. ते वन्यजीव प्रकाश चित्रकार देखील आहेत. त्यांनी काढलेले फोटो आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये देखील प्रकाशित झालेले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध राज्यांमध्ये भटकंती केली आहे. पक्ष्यांची घरटी हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे. त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी 300 पेक्षा अधिक व्याख्यानं दिली आहेत. सर्प विश्व कार्यशाळेद्वारे त्यांनी शेकडो सर्पमित्रांना प्रशिक्षणही दिलंय. अनेक चॅनेलवरच्या त्यांच्या मुलाखती गाजलेल्या आहेत. अशा अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या वाघेला यांनी आपल्या लेखात किल्ल्यांवर आढळणारे पक्षी आणि प्राणी यांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc, BEd, सेट, PhD असं उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर जयसिंग गाडेकर सर आळे येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 28 वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सध्या ते रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत. मूळचे कवी असलेल्या गाडेकर सरांचे काव्य व गझल संग्रहाबरोबरच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये 5 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवलेलं आहे. विश्वकोश शृंखला शब्दकोशाचे ते मुख्य संपादक होते. आकाशवाणीवरील भाषणांबरोबरच अनेक संमेलनांमध्ये ते निमंत्रित वक्ते असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या गाडेकर सरांनी स्वतः तर असंख्य किल्ले पाहिले आहेतच, पण आपल्या विद्यार्थ्यांनाही किल्ल्यांवर नेऊन त्यांच्याद्वारे संवर्धनाचं कार्य देखील केलेलं आहे. हरिश्चंद्रगडावरील पावसाळी भटकंतीचा ताजा अनुभव त्यांनी आपल्यासाठी शब्दबद्ध केलाय. संगमनेरचे विनायक वाडेकर यांनी BScचं शिक्षण घेतलेलं असून गेल्या 30 वर्षांपासून ते सह्याद्रीमध्ये अनेक मान्यवरांसोबत
भटकंती करत आहेत. हरिश्चंद्रगडाच्या 16 गडवाटा व 9 घाटवाटा अशा 25 वाटांची त्यांनी यशस्वी चढाई व उतराई केलेली आहे. आपल्या भटकंतीचा कोणताही गर्व नसलेल्या वाडेकरांनी काही दिवसातच 81व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ गिर्यारोहिका, गिरीप्रेमीच्या संस्थापिका उषप्रभा पागे मॅडमबरोबर केलेल्या अलंग व मदन या किल्ल्यांच्या ट्रेकची आठवण आपल्या लेखात जागवली आहे. पागे मॅडमने आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा कसा पोहोचवला हे आपल्याला या लेखातून समजतं. आजच्या ट्रेकर्सनं हाच आदर्श घेऊन पुढची पिढी घडवावी हा लेख अत्यंत मोलाचा आहे. वेंगुर्ल्याचे डॉक्टर संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत, अंमली पदार्थ विरोधी समिती, राष्ट्रवादी डॉक्टर सेल, वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन या संस्थांचे अध्यक्ष असून कोकण इतिहास परिषदेचे संचालक आहेत. 25-30 संस्थांचे आजी माजी पदाधिकारी असणारे डॉक्टर लिंगवत महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या महावारसा समिती सिंधुदुर्गचे सदस्य आहेत. असंख्य किल्ले भटकलेल्या डॉक्टरांना मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या मुलाखती अनेक TV चॅनलवर प्रक्षेपित झालेल्या आहेत. द्रौपदीचा विवाह झालेला कंधारचा किल्ला त्यांनी आपल्याला या अंकातून फिरवून आणला आहे. इयत्ता 8वी पासून आपल्या काकांसोबत किल्ले भटकणाऱ्या डोंबिवलीच्या वर्षा सुळे यांनी 35 वर्षांपूर्वी पन्हाळगड, पावनखिंड, विशाळगड हा ट्रेक केला होता. तेव्हाची परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा किती वेगळी होती हे आपल्याला त्यांच्या लेखातून समजतं. BCom असलेल्या सुळे मॅडमने अकाउंट संदर्भात अनेक कोर्सेस केलेले आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांचं ट्रेकिंग थांबलंय. मात्र मुलाला डॉक्टर केल्यानंतर पुन्हा त्यांनी ट्रेकिंग सुरू करून लेह, लडाख, काश्मीरमधील खडतर ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका अशा विविध पदांवर 38 वर्ष कार्यरत असणाऱ्या जयश्री जगदाळे या MA, MEd असून त्यांचे 7वीचे 85 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यांना गायन, पेटीवादन, नृत्य, काव्यलेखन, चित्रकला, बाहुली नाट्याची आवड आहे. त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये समाविष्ट झालेले आहेत. बालचित्रवाणीच्या शालेय परिपाठाच्या ऑडिओ कॅसेटमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. वर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवून त्या थांबल्या नाहीत, तर शालेय सहलींबरोबरच त्यांनी स्वतःही अनेक किल्ल्यांची भटकंती केली आहे. अशाच एका सिंधुदुर्ग भटकंतीचा आढावा त्यांनी आपल्या या लेखात घेतलेला आहे. सोलापूर येथे सोशल महाविद्यालयात 20 वर्षे इतिहासाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर नभा काकडे यांनी 1993 मध्ये हैदराबाद मुक्तीसंग्रामावर PhD केली आहे. स्वातंत्र्य सैनिक वडिलांचा वारसा लाभलेल्या काकडे मॅडमने छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे, बुधभूषणम, अलमगीर अशा 14 पुस्तकांचं लेखन केलंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराबरोबरच त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. निवृत्तीनंतर सध्या त्या विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत असून त्यांनी बुधभूषणम या छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. 37 वर्षे लोटे औद्योगिक वसाहतीत विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या विनायक वैद्य यांनी 25 वर्षे सह्याद्री व हिमालयात भरपूर भटकंती केल्यानंतर अगदी ठरवून वयाच्या 85मध्ये सायकलिंग सुरू केलं. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातल्या सर्व ठिकाणांना त्यांनी सायकलवर भेटी दिल्या आहेत. सायकलचा प्रचार व प्रसार करण्याचं ध्येय बाळगलेल्या वैद्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
यूथ हॉस्टेलचे कॅम्प लीडर म्हणून ते अनेक ट्रेकर्सला शिस्त लावण्याचं मूलभूत काम करतात. भटक्या खेडवाला या नावानं सोशल माध्यमावरचं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. किल्ल्याशी आपलं नातं कसं जुळलं जातं हे त्यांनी कोथळी गडावरच्या लेखातून स्पष्ट केलं आहे. लेखक, नाट्यलेखक, कवी, आकाशवाणी, अभिवाचक, पत्रकार, उत्तम वक्ते, निवेदक, मुलाखतकार, जलतरण, योगासने व सूर्यनमस्काराचे तज्ज्ञ मार्गदर्शक, शारीरिक शिक्षण संक्रमणचे संपादक असणारे भरत सुरसे नुमवीमध्ये उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत होते. पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालेल्या सुरसे सरांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलंय. त्यासाठी त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सहकार्यवाह म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. अक्षय पेंडसे, सुबोध भावे हे अभिनेते, चेतन केतकर, विवेक शिवदे, सचिन डेंगे हे एव्हरेस्टवीर, जलतरणपटू रोहन मोरे यांसारखे अनेक यशस्वी विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. लता मंगेशकर, अमृता प्रीतम, जगदीश खेबुडकर, व्ही.पी. सिंग, आर. व्यंकटरमण, सिंधुताई सपकाळ यांसारख्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरसे सरांनी आपल्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर नेलं होतं. याच उपक्रमाचा आढावा त्यांनी आपल्या लेखातून घेतलेला आहे. श्री राज एज्युकेशनल सेंटर येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले मंदार लेले सध्या रसायनशास्त्रातून PhD करत आहेत. वडिलांसोबत लहानपणापासूनच त्यांनी ट्रेकिंग सुरू केलं. 150 पेक्षा अधिक किल्ले व घाटवाटा पाहिलेल्या लेलेंनी 2022च्या गिरिमित्र संमेलनात देवीच्या डोंगराबद्दल सादरीकरण देखील केलंय. किल्ल्यांच्या आवडीतूनच त्यांनी आर्किओलॉजीचेही शिक्षण घेतलं आहे. तुंगी या अपरिचित किल्ल्याची माहिती त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. 4 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रकाश अकोलकरांची जय महाराष्ट्र, मुंबई ऑन सेल, मित्रमय जगत ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी 30 वर्षे विविध पदांवर काम करताना राजकीय, साहित्यिक व सांस्कृतिक घडामोडींच्या वृत्तांकनाबरोबरच विविध सदरांचे नियमित लेखनही केलंय. काही पुस्तकांचं त्यांनी अनुवादही केलेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर यांच्या महाराष्ट्राची दुर्ग पंढरी नाशिक जिल्ह्यातील किल्ले या पुस्तकाच्या परीक्षणपर लेखातून हे पुस्तक वाचण्याची जिज्ञासा निश्चितच निर्माण होईल. M.Com MBAचं शिक्षण घेतलेल्या पंकज माने हे सध्या शिरूर नगर परिषदेत लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 374 किल्ल्यांची भटकंती करताना त्यांनी 1000 पेक्षा जास्त ट्रेक केलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान असणाऱ्या पुरंदरपासून वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी गड भटकंतीला सुरुवात केली. देश आणि कोकण जोडणाऱ्या विविध घाटवाटाही त्यांनी पाहिल्या आहेत. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांतील किल्ल्यांसोबतच अभयारण्यही त्यांनी पाहिली आहेत. सिक्कीममधून BMC प्रशिक्षण तर माउंट अबू येथून BRC प्रशिक्षण A ग्रेडनं त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. त्यांना ब्लॉग लेखनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. मित्रांसोबत केलेल्या राजगड ते तोरणा या भटकंतीचा किस्सा त्यांनी आपल्यासमोर उलगडला आहे. कादंबरीकार, चित्रपट कथाकार, पटकथा संवाद लेखक, कथाकार, नाटककार, कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण नासिककरांनी 50 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणून राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सामाजिक, रहस्य, ऐतिहासिक, विनोदी, पर्यटन विषयक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या विषयांवर
त्यांनी लेखन केलंय. नुकतेच त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची 60 गुणवैशिष्ट्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाच्या जडणघडणीचा प्रवास त्यांनी आपल्या लेखातून वाचकांपुढे ठेवलेला आहे. अर्बन डिझाईनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या किरण कलमदानी यांनी 35 वर्षे किमया या संस्थेच्या माध्यमातून पत्नी अंजलीसोबत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड येथे 500 प्रकल्पात काम केलंय. सातारा जिल्ह्यातील किन्हई येथील यमाई देवीचं मंदिर व गणेशखिंडीतून पार्वतीनंदन गणपती या कामासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे. याबरोबरच त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग राम मंदिर, कौन्सिल हॉल, सावित्रीबाई फुले स्मारक, नीरा नरसिंहपूर, भीमाशंकर, खिद्रापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलंय. इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन डिझायनर्स इंडिया व कम्युनिटी ऑफ कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्स इंडिया या संस्थांचे ते संस्थापक आहेत. त्यांनी केलेल्या 3 किल्ल्यांच्या संवर्धनाचं कार्य लेखातून मांडलेलं आहे. त्यामुळे सामान्य भटक्यांना संवर्धन ही किती किचकट गोष्ट असते याची मूलभूत माहिती होईल. यमुनानगर येथील शिवभूमी कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेली 18 वर्ष कार्यरत असणाऱ्या मानकू बोंबले सरांनी मावळात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम केलंय. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी त्यांनी मित्रांच्या साहाय्यानं अग्निपंख वाचनालय सुरू केलंय. 100 पेक्षा अधिक किल्ले पाहिलेल्या बोंबले सरांनी लेणी, प्राचीन मंदिरं, वाडे, समाध्या, तोफा, घाटवाटा यांचीही डोळस भटकंती केली आहे. त्यांना फोटोग्राफी व अक्षरलेखनाची विशेष आवड आहे. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असणाऱ्या बोंबले सरांनी इतिहास व अर्थशास्त्रामधून MA केलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते कायम प्रयत्नरत असतात. किल्ला हा दिवाळी अंकाचे ते नियमित वाचक आहेत. या अंकाचा प्रवास त्यांनी आपल्या लेखातून उलगडला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना हॉटेलमध्ये अकाउंटचं काम करणारे महाबळेश्वरचे अनिल केळगणे आजही भाड्यानं हॉटेल घेऊन चालवतात. या न त्या कारणानं गेली 27 वर्षे ते या व्यवसायाशी संबंधित आहेत. 2000 मध्ये त्यांनी पहिली ट्रेकिंग संस्था सुरू केली. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी 15 ते 20 लाख लोक येतात. या प्रसिद्ध पर्यटनस्थळी अनेक अपघात होतात. त्यामुळे केळगणेंनी आपल्या मित्रपरिवाराच्या साहाय्याने सर्च आणि रेस्क्यू यावर भर दिला आहे. प्रत्येक पर्यटकाला निस्वार्थपणे मदत करणारी ही संस्था ट्रेकिंग विश्वात खूप प्रसिद्ध आहे. त्यांना अभिजितदादा मानवता पुरस्काराबरोबरच असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. अनेकांचा जीव वाचवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झालेले आहेत. कोळी महासंघाच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष तसंच अखिल भारतीय कोळी समाज या संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून ते समाजकार्य करतात. असेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते संचालक असून शालेय जीवनात कबड्डीमध्ये त्यांनी तालुका स्तरावर अनेक पदकं मिळवलेली आहेत. हॉटेल व्यवसायाबरोबरच उपजीविकेसाठी टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या केळगणेंनी आपल्या महाबळेश्वर ट्रेकर्स या संस्थेच्या रेस्क्यू मोहिमांचा आढावा आपल्या लेखातून घेतलेला आहे. विद्युत अभियंता असलेले अजित काळे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या पुणे विभागाचे संचालक, भाजपा सहकार आघाडी पुणे शहराचे चिटणीस, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणेचे सचिव असून त्यांनी 250हून अधिक किल्ले पाहिलेले आहेत. 14 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 2005-06 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किल्ल्यांवर झालेल्या मोहिमेचे त्यांनी नेतृत्व करताना प्रत्येक किल्ल्याचे व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, GPS मॅपिंग केलंय. या मोहिमेच्या 40,150 फोटोंचं प्रदर्शन गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलंय. 2006 पासून श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचा कार्यकर्ता
ते आता सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या काळेंनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्यासमोर मांडला आहे. मुख्याध्यापक वडिलांबरोबरच किल्ले पाहण्याचा योग आला नसला तरी लग्नानंतर मुलगा व पतीसोबत गड किल्ल्यांची भटकंती करणाऱ्या संजीवनी देसाई यांनी भद्रकाली ताराराणी संघटनेची स्थापना केली आहे. यामध्ये पहिल्या ट्रेकला 100 मुली व 20 महिला नेल्या होत्या. मात्र अनेक किल्ल्यांची भटकंती झाल्यानंतर यामध्ये प्रचंड वाढ झाली. कोल्हापूरमध्ये जवळपास प्रत्येक घरातून एक स्त्री या प्रतिष्ठानची सदस्य झाली आहे. या संस्थेनं केवळ किल्लेच पाहिले नाहीत तर विशाळगडावरील स्वच्छतेबरोबरच दिशादर्शक बोर्ड बसवणं, गडदेवता वाघजाईच्या मंदिराला छत उभारणं तसंच इतर अनेक मंदिरांची डागडुजी करणं अशी कामं केली आहेत. म्हणूनच या प्रतिष्ठानला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या या प्रतिष्ठानची ओळख त्यांनी या लेखातून करून दिली आहे. तर असे आहेत या वर्षीचे 29 मानकरी. दरवर्षी नवीन लेखक मिळवणं हे खरंच वाटतं तितकं अजिबात सोपं काम नाही. मी एकटा हे कधीच करू शकणार नाही याची मला नम्र जाणीव आहे. सुरुवातीच्या 3 अंकात गणेश खंडाळे आणि नंतरच्या 7 अंकांमध्ये योगेश काळजे यांनी मला साथ दिली होती. या वर्षीच्या अंकाचे लेखक मिळवण्यासाठी सर्वात जास्त सहकार्य डॉक्टर लता पाडेकर यांनी केलंय. खरं तर हा अंक केवळ शिक्षकांचा करायचा असं प्रारंभी डोक्यात होतं, परंतु पुरेसे लेख मिळाले नसल्यामुळे नेहमीप्रमाणेच हा अंक केला आहे. पाडेकर ताईंसोबतच मिलिंद क्षीरसागर सर, विवेक खोले, मित्रवर्य रामनाथ आंबेरकर यांनीही मला लेखक सुचवण्यात मदत केली. या सर्वांचे मनापासून आभार. 25 वर्षे अंक करण्याची मनापासून इच्छा आहे, परंतु हे कितपत जमेल याबद्दल मी स्वतःच साशंक आहे. एकतर वाढलेल्या व्यापांमुळं पुरेसा वेळ मिळत नाही आणि दुसरं म्हणजे किल्ल्यांवर इतरही अनेक अंक निघत आहेत. अर्थात माझी इतर कोणाशीही स्पर्धा नसली तरीही या विषयाचा अंक वाचणारा वर्ग मुळातच मर्यादित आहे. त्यामुळं कुठेतरी थांबावं असंही आतून वाटतंय. असं असतानाही जुलै-ऑगस्ट आला की दरवर्षी दिवाळी अंकाचे वेध लागतातच, कारण हे वेड स्वस्त बसू देत नाही. किल्ल्यांनी मला भरपूर दिलाय. हा अंक त्यांची उतराई होण्यासाठी मी करतो आहे. यातून फायदा मिळवणं हा माझा उद्देश मागेही नव्हता आणि आत्ताही नाही आहे. उलट यात स्वतःचीच गुंतवणूक करावी लागते. असं असतानाही जे काही मोजके जाहिरातदार माझ्या प्रेमापोटी जाहिराती देतात त्यांच्या कायमच ऋणात राहणं मी पसंत करतो. केवळ त्यांच्या सहकार्यामुळंच अंकाचा अर्थभार हलका होतो याची मला पूर्ण जाणीव आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या अरुण बोराडे, राजेश हेंद्रे, मंगेश निरवणे यांसारख्या मित्रांमुळं कायम प्रोत्साहन मिळत असल्यामुळंच ही खडतर वाट चालू शकतो याची मला जाणीव आहे. अंक वेळेत आणण्यासाठी अगदी रात्रीही मनापासून काम करणाऱ्या संतोष कांबळे यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आता हा अंक माझ्या इतकाच त्यांचाही झालाय याची मला पूर्ण जाणीव आहे. एक लेखक दुबार घ्यायचा नाही हे सूत्र मी पहिल्या अंकापासून ठेवलं आहे. म्हणूनच मी स्वतःही पुन्हा कधीही अंकामध्ये लिहिलेलं नाही. अंकाचे सविस्तर संपादकीय ही अंकाची आणखी एक ओळख आहे. या संपादकीयमधून मी अंकातील लेखकांचा परिचय वाचकांना करून देत आहे. त्यामुळं लेखकाची उंची व खोली समजते. त्यातून त्यांचा लेख वाचण्याची उत्सुकता वाढते. खरं तर जसा मी प्रत्येक वर्षी नवीन लेखक शोधत असतो तसाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की त्या लेखकाचा अंकात समाविष्ट झालेला लेख हा कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झालेला नसावा. तसंच त्या लेखकाचे फोटोच लेखात वापरण्याकडे माझा कटाक्ष असतो.
इंटरनेटवरून फोटो घेण्याला माझा सक्त विरोध आहे. तसंच गेल्या 12 अंकांमध्ये समाविष्ट झालेल्या लेखकांपैकीच एका लेखकाचा फोटो आजपर्यंत मी कायम मुखपृष्ठावर घेत आलो आहे. या वर्षीच्या मुखपृष्ठावर PSI संभाजी गुरव यांनी जी शिखरं पादाक्रांत केली आहेत त्यांपैकी एव्हरेस्ट, किलीमांजारो व एल्ब्रुस या शिखरांचा कोलाज केलेला फोटो घेतला आहे. प्रथमच एखाद्या किल्ल्याऐवजी शिखरांचा फोटो मुखपृष्ठावर झळकतो आहे याचा मनस्वी आनंद आहे. पुन्हा एकदा लेखकांना, जाहिरातदारांना, वाचकांना आणि तमाम शिवदुर्ग प्रेमी सर्वांना दिवाळीच्या व नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपलाच नम्र संदीप भानुदास तापकीर, संपादक दुर्गांच्या देशातून.